काही दिवसापूर्वी 10वीतल्या विद्यार्थ्यांचे पेपर 6वीतल्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं शिक्षकांनी तपासल्याचा प्रकार सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी गावामध्ये घडला होता आणि ज्या तक्रारदारानं ही तक्रार केली होती त्याच्यावरतीच आता शाळेनं आणि संस्थेनं कारणे दाखवाची नोटीस बजावली आहे। आपल्यासोबत ज्यांनी तक्रार केली होती ते मंगेश अभंग आहेत। काय नेमका प्रकार घडला होता आणि शाळेनं त्यानंतर काय कारवाई केली? या ठिकाणी शाळेमध्ये 26 फेब्रुवारी रोजी मराठी विषयाचे बोर्डाचे पेपर तपासताना वैभव शेंडे सर दिसून आले। सलग 2 दिवस त्यांनी ते पेपर मुलींच्या मदतीने तपासल्याचे चित्र दिसले। ही गोष्ट मी सचिवांना 4 तारखेला सांगितली होती की 4 तारखेला श्री धनाजी नेरकर सर हे देखील हिंदी विषयाचे प्राध्यापक असून या ठिकाणी हिंदी विषयाचा पेपर असताना 10:30 वाजल्या तरी उपस्थित होते। या 2 गोष्टी गोपनीयतेचा भंग करणाऱ्या असल्याचे मला समजले। त्यामुळे मी प्रथमतः सचिवांना या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या व तुम्ही काही प्रतिक्रिया केली नाही तर तक्रार करीन पुढं असंही सांगितलं आणि त्यांनी काही ॲक्शन घेतली नसल्यामुळे मी पुन्हा 7 तारखेला लेखी बोर्डाकडे तक्रार दिली। तक्रार द्यायचं कारण हे की ज्या नेरकर सरांविरोधात मी तक्रार सचिवांना सांगितली त्या नेरकर सरांनी 7 तारखेला शाळा सुटल्यानंतर अडवून मला दमदाटी करण्यात आली होती। त्यामुळे मला दमदाटी केल्यानंतर मी तात्काळ कसल्याही गोष्टीचा विचार न करता प्रथमतः आपले क्षीरसागर साहेब बोर्डाचे अध्यक्ष त्यांच्याकडे याबाबतची तक्रार लेखी स्वरूपात नोंद केली आणि यावरती कार्यवाही करण्यासाठी अधिकारी आले प्रशासकीय, परंतु संस्थेने आणि शाळेने मलाच नोटीस दिलेली आहेत। ही नोटीस आहेत ती काय नोटीस आहे जरा सांगा बरं, दाखवा ही नोटीस नेमकं काय आणि काय सांगितलं त्याच्यामध्ये? यामध्ये सांगितलेलं आहे की संस्थेच्या पूर्व परवानगीशिवाय संस्थेला किंवा शाळेला न सांगता आपण या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग केलं आणि ते आपण प्रसारमाध्यमांना का दिलं याबाबतचा खुलासा करण्यात यावा असं कारणे दाखवा नोटीस मला दिलेलं आहे। म्हणजे जे शिक्षकांनी गैरप्रकार केला तो समोर आणला तुम्ही, म्हणून तुमच्यावरती शाळेनं कारवाई केली? बरोबर, जो गैरप्रकार झाला तो मी समोर आणला आणि याबाबत शाळेचं संस्थेचं आणि बोर्डाची बदनामी झाली असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ते मलाच नोटीस देऊन माझ्यावरतीच कार्यवाही करण्यात आलेली आहे। कुणी नोटीस दिली आहे तुम्हाला? शाळेच्या मुख्याध्यापिका शिर्के मॅडम आणि शाळेचे संस्थेचे सचिव राजीव पवार आणि हनुमंत अभंग अध्यक्ष या दोघांनी मला नोटीस दिलेली आहे। काय मागणी आहे तुमची? त्यांची मागणी मी हे व्हिडिओ तुमची मागणी काय वाटतं ही नोटीस दिल्यानंतर? हे नोटीस दिले आता खुलासा मागणी केलाय मला, हे मी का असं त्यांनी केलं असेल याचा भरपूर वेळा विचार केला, परंतु मला का त्यांनी असं केलं ते समजत नाही। यामागं बरोबर काहीतरी 100% काहीतरी गुपित असावं आणि त्यामुळेच अजून त्या शिक्षकावरती कार्यवाही न होता माझ्याच मागं संस्था आणि शाळा हात धुवून लागलेल्याचं दिसून येत आहे। म्हणजे नेमकं का तुम्हाला असं वाटते की शाळा तुमच्या पाठीमागे? खरं तर तुम्ही हा प्रकार समोर आणला, दुसरीकडे शिक्षकावर काहीच कारवाई नाही आतापर्यंत असं तुमचं म्हणणं आहे? हा, कारण सचिवांचा मुलगा 10वीतच आहे, त्याच्या मदतीसाठी सुद्धा हा प्रकार चालू असू शकतो अशी शक्यता आहे। त्यामुळे मी ते उघडकीस आणल्यामुळे बहुतेक यांना ते नाराज झाले माझ्यावरती, म्हणून त्यांनी असा प्रकार केलेला आहे। तर हे होते मंगेश अभंग ज्यांनी हा सगळा प्रकार समोर आणला। शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीनं पेपर चेक केले, त्याची तक्रार संबंधित यंत्रणेकडे केलं, म्हणून त्याच्यावरती शिक्षकांनी जो आहे आणि संस्थेने जो आहे तो पत्र काढले, कारणे दाखवा नोटीस काढलेली आहे। खरं तर या संदर्भात आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांशी बोललो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जी कारवाई आहे ती नियमाप्रमाणे केली जाईल आणि या कारवाईचे अधिकार जे आहेत ते संपूर्ण संस्थेला आहेत। आता ही एक बाजू झाली तक्रारदाराची आणि याच्यामध्ये एक बाजू झाली तक्रारदाराची, आता याच्यामध्ये संस्थेने काय कारवाई केली हे देखील आपण जाणून घेणार आहे। मात्र हा जो प्रकार झालेला आहे यातून अर्थ काय काढायचा हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, विडणी, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.